नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 80 प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे महत्त्वाचे असणार आहेत आणि मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून घेण्यात आलेले आहेत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये हे 80 प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, स्पष्टीकरणासहित आपण दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो। या ठिकाणी फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 7। त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? पर्याय क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी। त्यानंतर प्रश्न आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। पुढील प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विनोबा भावे। त्यानंतर प्रश्न आहे, रक्तामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यावर रक्त अधिक लाल दिसते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमोग्लोबिन। पुढील प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयरिस। पुढील प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भाऊ महाजन। त्यानंतर प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 98.4 फॅरेनहाइट। त्यानंतरचा प्रश्न आहे, बेकिंग पावडर म्हणजे काय? योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट। पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 26 जून। त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही। राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे कायमचं। पुढील प्रश्न आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 42वी घटना दुरुस्ती। त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 51 मूलभूत कर्तव्ये 51 या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इचलकरंजी। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिनलँड। त्यानंतर प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लासलगाव महाराष्ट्र। त्यानंतर प्रश्न आहे, युनेस्को या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑड्री अजुले। पर्याय क्रमांक डी ऑड्री अजुले। त्यानंतर प्रश्न आहे, इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी लिओन फ्रान्स। पुढील प्रश्न, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12। पुढील प्रश्न, दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकरता विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी NIA। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनंत कानेरे। पर्याय क्रमांक ए। पुढील प्रश्न, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8 मिनिट।
पर्याय क्रमांक बी 8 मिनिट 20 सेकंद. पुढील प्रश्न आहे, जगामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटली. पुढील प्रश्न आहे, तात्या टोपे यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी येवला, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हाताचा पंजा. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 7. त्यानंतर प्रश्न आहे, हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरास काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डीन. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साल्हेर. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मद्रास किंवा चेन्नई. त्यानंतर प्रश्न, निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? योग्य उत्तर आहे मतदानाच्या 48 तास आधी, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न, राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. त्यानंतर प्रश्न आहे, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मुख्याधिकारी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फोर्स 1. पुढील प्रश्न आहे, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुद्दुचेरी. त्यानंतर प्रश्न आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न आहे, पिकासो हे एक डॅश डॅश होते. कोण होते? चित्रकार. त्यानंतर प्रश्न, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाघूर. पुढील प्रश्न आहे, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोदावरी. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चैत्यभूमी. पुढील प्रश्न, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पुढील प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागालँड. त्यानंतर प्रश्न आहे, सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिल्कीचे अंदाजपत्रक. पुढील प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निर्वात जागा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओ. पुढील प्रश्न आहे, द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेन वॉटसन. त्यानंतरचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? योग्य उत्तर आहे सर जे थॉम्सन. त्यानंतर प्रश्न आहे, आंबा घाट हा कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर रत्नागिरी.
पुढील प्रश्न, ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलाचा व्यापार. पुढील प्रश्न आहे, तिलारी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर, चंदगड तालुका. पुढील प्रश्न आहे, प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते? योग्य उत्तर आहे वर्धा व वैनगंगा. त्यानंतर प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्ही रा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 एप्रिल. त्यानंतर प्रश्न आहे, इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बंगळुरू, कर्नाटक. पुढील प्रश्न आहे, गीता रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे ग, दी माडगुळकर. पुढील प्रश्न आहे, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? योग्य उत्तर आहे संत एकनाथ. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13 एप्रिल 1919. पुढील प्रश्न, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग. पर्याय क्रमांक बी, सविनय कायदेभंग. पुढील प्रश्न आहे, शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय दिन. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे C60 पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे नक्षल विरोधी अभियान, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न आहे, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोह, क्रोमियम व कार्बन, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनने पोहोचू शकता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, माथेरान. पुढील प्रश्न, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाइट्स. पुढील प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिरवी. पुढील प्रश्न आहे, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भालाफेक. त्यानंतर प्रश्न आहे, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1951-52. पुढील प्रश्न, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत गोडखिंड किंवा पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोल्हापूर. त्यानंतर प्रश्न आहे, आनंदवन प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वरोरा, चंद्रपूर. पुढील प्रश्न आहे, मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगडमधील अभेद्य जलदुर्ग कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुरुड जंजिरा. त्यानंतर प्रश्न आहे, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक डॅश डॅश दिशेने गतिमान होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विरुद्ध दिशेने. त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पेट्रोलियम. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, ज्वालामुखी. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, बीड. पुढील प्रश्न, जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2024. त्यानंतर प्रश्न आहे, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, कोकण रेल्वे मार्ग. त्यानंतरचा प्रश्न, ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक बी.
त्यानंतर प्रश्न आहे, जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संत ज्ञानेश्वर. अशा प्रकारे मित्रांनो 80 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, जे आपण मागील व्हिडिओमध्ये सहित पाहिलेले व्हिडिओज आहेत, त्याच्यावरच ही रिव्हिजन आहे. मित्रांनो 80 पैकी तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरे दिली मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.